अण्णा हजारे यांनी घेतलेल्या आक्षेपाची। अजित पवार यांच्या क्लीन चिटला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलेला आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंनी गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये आक्षेप घेतला। अण्णा हजारेंनी निषेध याचिका दाखल करण्यास वेळ मागितलेला आहे। अण्णा हजारेंची मागणी कोर्टाकडून मान्य झालेली आहे। याचिकेसाठी वेळ दिला गेलाय। न्यायालयानं वेळ दिल्यानं क्लोजर रिपोर्ट त्यामुळे लटकण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक संपताच एकीकडे एसीबीनं जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्याचा तपास सुरू केलाय। याच दरम्यान ईओडब्ल्यूनं दाखल केलेला अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट हा लटकण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। ईडीने सुद्धा या अहवालावरती आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे अजित पवार कात्रीत सापडलेत असं चित्र सध्या दिसतंय। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत। निखिल, या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट आता यामुळे लटकण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे एकूणच अजित पवार हे अडचणीत सापडल्याचे चित्र दिसतंय। नक्कीच गुरु, या प्रकरणी आपण पाहिलं तर 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात पोलिसांनी याआधीच जो क्लोजर रिपोर्ट आहे तो दाखल केलेला होता आणि या क्लोजर रिपोर्ट वरती आता अण्णा हजारे यांनी आता जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। याच्या विरोधात आहे ती निषेध याचिका दाखल करण्यास त्यांनी वेळ मागितलेला आहे। गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये हा जो आक्षेप आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यानुसार न्यायालयाने वेळ दिल्यामुळे उपमुख्यमंत्री आता अजित पवार यांच्यावरती कुठेतरी टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते। कारण अजित पवार यांच्या ह्या संपूर्णपणे प्रकरणात आहे ते पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला होता आणि या बँक घोटाळ्याची तपासणी आहे ती उलट चक्र फिरवली व फाईल बंद करण्यात आलेली होती। त्यामुळे आता या प्रकरणी सत्र न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे सुनावणी देखील झालेली होती। यावेळी आता अण्णा हजारे यांनी त्यांच्या वकिलांनी ही जी निषेध याचिका आहे ती दाखल करण्यास न्यायालयाकडे वेळ मागितल्यामुळे या अनुषंगाने सुनावणी जी आता केव्हा येते ती देखील आता पाहावी लागेल आणि त्याच अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणात आहे ती 29 जूनला जी सुनावणी आहे ती देखील होणार आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या या प्रकरणामध्ये शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये पुन्हा एकदा हे जे प्रकरण आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि पुन्हा एकदा याची सुनावणी आहे ती पाहायला मिळेल। त्यामुळे अजित पवार यांच्यावरती कुठेतरी बरोबर यावरती प्रतिक्रियेसाठी निखिल आपल्यासोबत अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आहेत। उमेशजी, एकीकडे लोकसभेची निवडणूक संपली आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या घडामोडी आहेत, कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडे? परवा अंजली दमानिया, अण्णा हजारे, परत त्या अजून काही व्यक्ती आहेत त्या सगळे अशा वेळेला ते बोलतायत। त्यांचा बोलवता धनी कोण आहे मी परवा देखील बोललो। या लोकांना सगळी कल्पना आहे की अजितदादांना या सर्व याच्यामध्ये वेगवेगळ्या चौकशांमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यायालयीन असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, CID असेल, CBI असेल, अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे आणि असं असताना कुठंही त्या बाबतीमध्ये 1% सुद्धा कसलाही विरोधातला पुरावा नसल्यामुळं या सर्व यंत्रणांनी क्लोजर रिपोर्ट हा दिलेला आहे। मग तो ज्या त्या यंत्रणा ज्या त्या स्तरावरचे क्लोजर रिपोर्ट हे देत असतात, कारण जर त्यांना त्यात काही आढळूनच नाही आलं तर ते त्याच्यामध्ये काय पुढे प्रोसीड करणार? एखाद्यानं तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी ही करावीच लागते। बरोबर, चौकशीमध्ये जर पुरावे नाही आढळले, तथ्य नाही आढळली तर ती कुठली जरी चौकशी असेल तर ती कधी ना कधी क्लोज करावीच लागते। मग आता यांनी उठायचं आणि अजितदादाच्या संदर्भामध्ये बोलायचं आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची असा उद्योग अनेक वेळेला वेगवेगळ्या लोकांकडून होतो आणि हे लोकच काही आमची अशी धारणा झालेली आहे की हे स्वतःहून करत नाही आहेत, यांना कोणीतरी हे सगळं करायला लावतंय आणि त्या बाबतीमध्ये मी परवाच बोललेलो आहे की अंजली दमानिया असेल किंवा हे अण्णा हजारे असतील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याची खरी गरज आहे। जाणीवपूर्वक अजितदादाच्या संदर्भानं हे षडयंत्र केलं जातं असं मला वाटतं। बरोबर, यावरती प्रतिक्रियेसाठी विद्या चव्हाण शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आपल्या सोबत आहेत। उमेशजी, विद्या चव्हाणजी, एकूणच लोकसभेची निवडणूक संपलेली आहे आणि त्यानंतर अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। उमेश पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की प्रसिद्धीसाठी हे सगळं अण्णा हजारे करतायत। नाही, अण्णा हजारेंना जिथे करायला पाहिजे तिथे ते गप्प बसतात, मुख गिळून गप्प बसतात आणि जिथे नाही तिथे ते मुद्दामून आपला फार इंटरेस्ट असं दाखवतात। अण्णा हजारेंना विचारायला पाहिजे, त्यांनी लोकपाल बिल साठी एवढा मोठा संघर्ष केला,
पुढे त्या लोकपाल बिलचं काय झालं, त्याच्यानंतर भ्रष्टाचारावर ते अनेक वेळा बोलले आणि मोदी सरकारमध्ये अक्षरशः देश विकायला काढला अदानी अंबानींना. त्याच्याविषयी अण्णा हजारे चुप्प बसलेले मूग गिळून. ते कधी दिल्लीला येऊन धरणं धरलं नाही त्यांनी किंवा त्यांनी काहीच केलेलं नाहीये आणि ते कुठली प्रतिक्रियाही देत नाहीये. आणि आज अचानक त्यांनी या क्लोजर रिपोर्टला विरोध केलाय. क्लोजर रिपोर्ट हे करावा, क्लोज करावा का आणि काय करावं तो त्याचा निर्णय ते शासन घेईल. परंतु अशा प्रकारे मध्येच कुठेतरी बोलणं हे अण्णा हजारेंच्या वयाला आणि त्यांना शोभेचं नाहीये. 5-7 वर्ष गेले, 10 वर्ष अण्णा हजारे कुठे आहेत म्हणून लोक शोधतायत. तर त्या अण्णा हजारेंनी हा विचार करावा की देशामध्ये जे काय झालेली आहे, जी राजकीय व्यवस्था झालेली आहे, ज्या मणिपूरच्या महिलांवरती अत्याचार झाले किंवा आणखीन महिलांवरती अत्याचार झाले किंवा अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण काढून टाकले, अनेक जणांवरती ईडीच्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या, पुढे त्यांचं काय केलं भाजपने. म्हणजे ह्या सर्व यंत्रणांचा वापर करून लोकांना, आमदारांना, खासदारांना घाबरवणं, त्यांना आपल्या पक्षाकडे ओढणं, याच्याविषयी अण्णा हजारे काहीच बोललेले नाहीयेत. तर अण्णा हजारेंनी मला असं वाटतं त्याच्यावरती पहिल्यांदा बोलावं. ते का बोलत नाहीयेत. नाही, पण अण्णा हजारे यांनी आता जी मागणी केलेली आहे, जो आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते विद्या चव्हाणची. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतात. म्हणजे एकीकडे एसीबीनं जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्याचा तपास सुरू केलेला आहे, दुसरीकडे ईओडब्ल्यूनं दाखल केलेला जो अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट आहे तो आता लटकण्याची चिन्ह आहेत. ईडीनं सुद्धा याच्यावरती, या अहवालावरती आक्षेप घेतलेला आहे. नाही, ईडीने आक्षेप घ्यावा, अण्णा हजारेंनी घ्यावा, त्याच्याविषयी आमचं काही दुमत असायचं कारण नाही. त्यांना काय करायचं ते त्यांनी करू दे. परंतु मला अण्णा हजारेंच्या भूमिकेविषयी संशय आहे की त्यांनी आतापर्यंत एवढे प्रकरण गाजावाजा केला होता 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर अण्णा हजारे कुठे गायब झाले होते. मग ईडीच्या चौकशा लागल्या त्याच्याविषयी ते का बोलले नाही. अनेक जणांना क्लीन चिट दिली भाजपने, मग त्याच्याविषयी अण्णा हजारे का नाही बोलले. आणि आता जरंडेश्वर साखर कारखाना असू दे, नाही तर आणि कुठल्याही चौकशा असू दे, ज्या चौकशा आहेत, प्रफुल्ल पटेलांची चौकशी झाली, या सगळ्या चौकशा गुंडाळूनच टाकल्यात ना. याच्यात क्लीन चिट दिलेलीच आहे. मग त्या प्रत्येक क्लीन चिटचा हे करायला पाहिजे ना, त्याचं अण्णा हजारे. बरोबर. म्हणजे अण्णा हजारे यांनी घेतलेला हा आक्षेप कुणाचा फायद्याचा आहे किंवा कुणाच्या तोट्याचा आहे याच्यापेक्षा सुद्धा अण्णा हजारे यांच्याबद्दल दोन्ही राष्ट्रवादींचं साधारणपणे एकच मत आहे. धन्यवाद उमेश आणि विद्या चव्हाणजी या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.